नमस्ते, ब्रेव ऋतू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अगोदर ही स्माईल बघा. आमच्या हँडसम कसा स्माईल करतोय, का खुश आहे सांगा बरं. आज ऋतूचे पप्पा त्याला घ्यायला येणार आहेत. ऋतू आता गावाला चाललाय. हे बघा, आलेत ऋतूचे पप्पा. सकाळपासून त्यांची वाट बघत होता आणि शेवटी पप्पा आज पोहोचलेत घ्यायला. ऋतू इतका खुश होता, पण इतक्या दिवसांचा गॅप नंतर पप्पांना बघितल्यावर थोडा गहिवरून गेला. पहिल्यांदाच ऋतू पप्पांना सोडून गावी थांबलेला. इमोशनल झाला होता फार. नंतरून गेला पप्पांकडे आणि मग शांतही झाला. आम्ही जेवण केली. इथे ऋतूची मावशी आणि अनुदिती पण भेटायला आली होती. इथे आमरस बनवला होता आजीने मस्तपैकी सगळ्यांसाठी. ऋतूनेही आमरस खाल्ला. इथे मामाने ऋतूसाठी अनारशाचं असं वाण तयार केलं होतं. अधिक मासातलं हे ऋतूचं पहिलं वाण होतं. त्याचे प्रतिनिधीही त्याच्यासोबत बसले होते बरं का. इथे अक्षुदिदी त्याला मांडीवर घेऊन बसली होती. इथे अनारशाने त्याचं औक्षण केलं. इनी बाजूला शौर्य दादाही बसला होता. पण हे सगळं बघून ऋतूला काही शांत बसवत नव्हतं. त्याला हे घ्यावं का ते घ्यावं काही कळत नव्हतं. नुसती मस्ती सुरू होती. शेवटी मामाने त्याच्यासाठी आणलेले गिफ्ट पण त्याला दिले. इथे त्याचा मोठा भाऊ त्याच्यासाठी टोपी घालून बसला होता. मग त्यालाही हात लावायला सांगितला आजीने. दोघं बहीण भाऊ असे मस्त बसले होते. पण ऋतूने एक एक वस्तू ओढून सगळ्या बघितल्याच. त्याला शूज आवडले. नंतर मामाने ओवाळणी पण दिली त्यांना. आणि मग इथे दादाला विचारलं, तू काय करणार पैशाचं? तो म्हणला, मी हे पैसे खाणार आहे असे. आणि ऋतूला तर सगळ्या वस्तू लगेचच हातात हव्या होत्या. इथे आजीने फेमस असे पेढे पण आणले होते. हे पेढे कुठल्या गावाला मिळतात नाशिक जिल्ह्यात सांगा बरं. इथे मामा आम्ही फोटो काढत होतो, पण ऋतूचं सगळं लक्ष पप्पांकडे होतं. मग शेवटी पप्पा घेऊन निघालेत आम्हाला बाहेर. इथे दादाला गाडी चालवायची होती. त्याला गाडी चालवायची खूप हौस आहे. मग त्याला थोडंसं ड्रायव्हिंग सीटवर बसवून फिरवून आणलं. मग इथे ऋतूने मामान त्यांना बाय बाय केलं. ऋतूने तोवर माझी फजिती केलीच होती. बाय बाय करून आम्ही पुढे निघालो. ऋतू बघा कसा बसलाय गप. खूप खुश होता, पण नंतर थकला होता. त्याला झोपायचं होतं. आम्ही समृद्धी महामार्गाने पुढे निघालो. रस्ता पूर्ण मोकळा होता. एकही गाडी नव्हती आमच्या बरोबर. पूर्ण रस्ता, फक्त एकही गाडी आजूबाजूला नव्हती. ऋतू शांत झोपला होता. नंतर पुढे संध्याकाळी अशी हिरवळ बघायला मिळाली. ही आमच्या गावाच्या रस्त्यांना फारशी बघायला मिळत नाही. मराठवाड्याचा भाग फार असा ओसाड वाटतो उन्हाळ्यामध्ये. डोंगर बघायलाच मिळत नाही. टेकड्याही बघायला मिळत नाहीत. संध्याकाळ झाली होती तरीही ऊन फार होतं. त्यामुळे गाडीत उन्हाच्या झळा बसत होत्या. मी ऋतूसाठी इथे रुमाल लावला होता. ऋतू मस्त टिफिन स्नॅक खात होता. नंतर पप्पांसोबत मस्ती केली. खूप छान हसत होता. छान असा प्रवास झाला आमचा. रस्ता पूर्ण मोकळा होता. त्यामुळे असं फार ट्रॅफिक वगैरे काही प्रश्नच नव्हता. उशीर होण्याची वेळ आलीच नाही. आम्ही लवकरच पोहोचत आलो होतो. त्यानंतर ऋतू इथे हसला, खेळला. मस्त आम्ही दोघांनीही त्याच्या ह्या मोमेंट एन्जॉय केल्या. नंतर आम्ही पोहोचतच आलो होतो. पुढे आम्हाला जेवणाची व्यवस्था करायची होती. आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो. ऋतू इतका छान खेळत होता तिथे सुद्धा. तिथे आलेले लोकही त्याला इंटरॅक्ट होतात. ऋतूने अंगावरती पाणी सांडलं होतं म्हणून त्याचा टी शर्ट मी चेंज केला. नंतर त्याला थोडंफार स्नॅक्स भरवलं. मी सोबत ठेवलं होतं त्याचं स्नॅक्स. कारण की हलका प्रवासामध्ये असं थोडं थोडं खाऊ घातलं म्हणजे बाळाच्याही पोटाला आराम मिळतो. त्याला थोडंफार देत राहिलं म्हणजे त्यालाही खूप अशी जोरात भूक लागत नाही आणि तोही त्रास देत नाही. आमची जेवणं बाकी होती म्हणून मी त्याला असं त्याचं आणलेलं स्नॅक खाऊ घालत होते आणि त्यामुळे तोही शांत बसला होता. आम्हालाही जेवणाची भूक फार लागली होती. पुढे घरी पोचायची घाई होती. नंतर आम्ही जेवणाची ऑर्डर वगैरे दिली. ऋतूच्या पप्पांनी फास्ट जेवण केलं. माझ्यासाठीही लवकर त्यांनी जेवण करून ऋतूला सांभाळलं. मग आम्ही घरी जाऊन पोहोचलो. इथे सोनू दादा बघा कसा ऋतूची गप्पा मारतोय. ऋतूला तर काही समजतच नव्हतं. आपण पोहोचलो सुद्धा घरी. इथे पिऊताई ती इतकी खुश झाली होती, नुसत्या जम्प करत होती. आता तुम्ही बघा ऋतूची घरी आल्यानंतरची धमाल कशी होणार आहे. दोघं बहिणी आणि भाऊ. इथे दोघींना तर आनंद काय करावा कळतच नव्हता. तर असा झाला ऋतूचा पहिला प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.